नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 9 एप्रिलला म्हणजे मंगळवारी आलेला आहे गुढीपाडवा. आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला अतिशय महत्त्व हे दिलं जातं. या दिवसापासूनच मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते. गुढीपाडवा पिकांच्या कापणीचं प्रतीक आहे. भगवान ब्रह्मदेवांनी ब्रह्मांडाच्या निर्माणाची सुरुवात याच दिवशी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाचं प्रतीक म्हणून देखील महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा साजरा केला जातो. तसेच गुढीपाडवा वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण गुढीपाडवा हा साजरा करत असतो. याच दिवशी 14 वर्ष वनवास भोगून राम, सीता आणि लक्ष्मण हे अयोध्यामध्ये आले होते आणि राम, लक्ष्मण, सीता यांच्या स्वागतासाठी घरोघरी गुढी ही उभारली गेली होती. आपल्या घराच्या वर गुढी उभारल्याने नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते. आणि बघा, याच दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात देखील होते. गुढीपाडवा या सणाला देशातील ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. गुढीपाडवा हा मराठी वर्षातील पहिला सण म्हणून साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी वेगवेगळ्या सेवा केल्या जातात, त्याचबरोबर उपाय देखील या दिवशी केले जातात. आणि म्हणूनच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू जर आपण अन्नपूर्णा मातेला अर्पण केली तर आपल्या रात्रीतून नशिबामध्ये बदल होईल. म्हणजे आपलं नशीब हे पलटून जाईल. आपल्या नशिबाचा भाग्योदय होईल. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख, दारिद्र्य, संकट आहेत ते दूर होऊन जातील. आपल्या 7 पिढ्या धन, धान्य, संपत्ती कधीही कमी पडणार नाही. आणि ही कोणती वस्तू आहे जी अन्नपूर्णा मातेला आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी अर्पण करायची आहे त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर जरी तुम्ही उठले तरी सुद्धा चालेल. त्यानंतर आपण स्नान करायचं आहे आणि लगेचच आपल्या देवघरातील देवांची पूजा करून आपली जी गुढी आहे तर ती आपल्याला सजवायची आहे. गुढी ही पारंपरिक पद्धतीने बांबूद्वारे तयार केली जाते. या गुढीवरती बघा, चांदी, पितळ किंवा तांब्या जो आहे तर तो उलटा हा ठेवला जातो. तसेच त्या गुढीला कपड्यांनी, कडुलिंबाचा पाला, आंब्याचा पाला, त्याचबरोबर घाटी, हारानी ती गुढी जी आहे तर ती सजवली जाते आणि त्यानंतरच घराच्या वर आपण ती उभारली जाते. अगदी उंचावर ही गुढी उभारली जाते आणि त्या गुढीची पूजाही केली जाते. यानंतर गुढीला गोडाधोडाचा नैवेद्य हा अर्पण केला जातो. अशी ही गुढीची पूजा करून झाल्यानंतर तिला आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे. आपल्या जीवनामधले जे संकट, अडचणी आहेत ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला घरामध्ये हा अन्नपूर्णा देवीला ही जी वस्तू आहे तर ती अर्पण करायची आहे. जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो करायचा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं. कारण असं म्हटलं जातं, या दिवशी जर आपण अन्नपूर्णा मातेची पूजा केली, काही उपाय केला तर आपल्या घरामध्ये वर्षभर धनधान्य हे कमी पडत नाही. आणि असं म्हटलं जातं, घरात बनवलेलं अन्न देखील वाया जात नाही. तर पहा, आपल्याला उपाय काय करायचा आहे. तर आपल्याला अन्नपूर्णा मातेवरती पंचामृताने आणि शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती स्वच्छ करून घ्यायची आहे. अन्नपूर्णा मातेला जेव्हा आपण अभिषेक करणार आहोत त्यावेळेस ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करत हा अभिषेक करायचा आहे. 11 वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा अभिषेक करायचा आहे. ती मूर्ती स्वच्छ करून घेतल्यानंतर एक आपल्याला वाटी घ्यायची आहे किंवा मग एखादी प्लेट घ्यायची आहे. तर त्या प्लेटमध्ये आपल्याला हळद आणि कुंकवाच्या साहाय्याने एक स्वास्तिक काढायचं आहे.
आणि त्यावरती हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत। यानंतर ही मूर्ती जी आहे तर ती आपल्याला त्या तांदळावरती ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेला आपल्या घरामध्ये जे धन आहेत पहा, धने ज्याला म्हणतात, ते धने आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे आहेत। पहा, हे धने आपल्याला एवढ्या प्रमाणात अर्पण करायचे आहेत की जेणेकरून ती मूर्तीचे जे खांदा आहे त्या खांद्यापर्यंत हे धने येतील, इतकी आपल्याला ते धने त्या मूर्तीला अर्पण करायचे आहेत। या दिवशी पहा, अन्नपूर्णा मातेला धन अर्पण करण्यासाठी खूप महत्त्व आहे। धने अन्नपूर्णा मातेला अर्पण केल्यानंतर अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू लावायचं आहे, त्याचबरोबर धूप दीप दाखवायचा आहे। आता बघा, आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या घरामध्ये जे धान्य आहेत म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, त्याचबरोबर मूग, जे काही धान्य आपल्याकडे आहेत पहा, ते धान्य एका प्लेटमध्ये आपल्याला घेऊन यायचे आहेत आणि ते माता अन्नपूर्णा मातेसमोर आपल्याला ती प्लेट ठेवायची आहे। आता बघा, आपल्याला ही अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे तर ती जशी प्लेट आपण तिच्यावरती धन अर्पण केलेले आहे तशीच प्लेट उचलून आपल्याला काय करायचं आहे, त्या मूर्तीसहित आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहे। पण अशा ठिकाणी ठेवायची आहे जिथे कुणालाही ती मूर्ती दिसणार नाही। जे धान्य आपण त्या देवी मातेसमोर ठेवलेलं आहे तर ते धान्य सुद्धा आपल्याला तिच्या समोर तसंच ठेवायचं आहे। त्यामुळे आपल्याला हे सर्व वस्तू उचलून आपल्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन जायच्या आहेत आणि अशा ठिकाणी ठेवायच्या जिथे कुणाचीही नजर पडणार नाही। तर बघा, ते गुढीपाडवा जो आहे त्या दिवसापुरती आपल्याला ती मूर्ती आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मूर्ती आपल्याला काढायची आहे। आता बघा, ही मूर्ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि जिथं आपण देवघरामध्ये ठेवतो त्या ठिकाणी परत तांदळामध्ये ठेवून द्यायचे आहे। जे धन आपण अर्पण केलेली आहेत त्यातली काही धन ही लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत आणि जे काही धान्य आपण अर्पण केलं होतं ते धान्य आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे। आणि बाकीची जी धन आहेत तर ती काय करायची तर ती धन आपल्याला आपल्या घरातील ज्या कुंड्या आहेत पहा, त्या कुंड्यांमध्ये टाकायचं आहे आणि त्याची रोपं तयार करायची आहे, म्हणजे कोथिंबीर तयार करायची आहे। असं केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्य हे पुरतं राहतं, म्हणजे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता राहत नाही। आपल्या घरामध्ये जे धनधान्य आहे ते खाल्ल्याने कुणीही आजारी पडत नाही। अन्नपूर्णा मातेची कृपा ही सदैव आपल्यावरती राहते। आणि त्याचबरोबर बघा, आपल्या घरामध्ये काही खराब झालेलं धान्य असेल तर ते कीड लागलेले असतील तर ते चुकूनही आपल्याला घरामध्ये ठेवायचं नाही, किंवा पीठ खराब झालेलं असेल ते सुद्धा घरामध्ये ठेवायचं नाही, ते आपल्याला त्या दिवशी बाहेर काढायचं आहे। आणि जी मूर्ती आहे तर ती पुन्हा आपल्याला एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये ही मूर्ती ठेवून आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे। हा उपाय नक्की करून पहा, तर हा उपाय वर्षातून एकदाच करता येणार आहे। गुढीपाडव्याच्या दिवशीच फक्त हा उपाय करता येणार आहे। त्यामुळे असा हा एक उपाय आवर्जून सर्वांनी आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता जर तुम्हाला भासत असेल तर नक्की करा। असा उपाय केल्याने अन्नपूर्णा ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरावरती तिचे कृपा आशीर्वाद। तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर देखील करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।